नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टायपिंग बडी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मी स्वागत करतो. प्रथमतः हा व्हिडिओ बनवण्याचे कारण की टायपिंग बडीबद्दल मुलांना माहिती कमी होते आणि टायपिंग बडीबद्दल काही मुलांना जे प्रश्न होते ते आम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर त्यासाठी प्रत्येकाला पर्सनली रिप्लाय देता येत नव्हते. त्यासाठी हा एक यूट्यूब व्हिडिओ बनवत आहे आम्ही, जेणेकरून तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं देतो. हे जे 2-3 प्रश्न मी घेतो ते सर्वांनीच विचारलेले होते, त्यामुळं ह्यातून मला आशा वाटते की बऱ्यापैकी मुलांचे म्हणजे प्रश्नांची उत्तरं भेटून जातील. तर चला तर मग सुरुवात करू आपण टायपिंग बडीच्या क्वेश्चन आणि आन्सर सिरीजमधले. तर पहिला प्रश्न असा होता की टायपिंग बडी हे कोणते डेस्कटॉप सॉफ्टवेअर आहे का किंवा ते विकत भेटते का? तर याचं उत्तर नाही मित्रांनो. टायपिंग बडी हे कोणतं डेस्कटॉप सॉफ्टवेअर नाही आहे. ही कोणते डेस्कटॉप सॉफ्टवेअर नाही. डेस्कटॉप सॉफ्टवेअर म्हणजे काय, जे कॅम्प्युटर आणि लॅपटॉपच्या डेस्कटॉपवरती इन्स्टॉल करता येतं ते सॉफ्टवेअर. तर ॲक्च्युअलमध्ये एक वेबसाईट आहे आपली, त्या वेबसाईटवर की तुम्ही जाऊन ना टायपिंग प्रॅक्टिस करू शकता. त्यासाठी तुम्हाला कॅम्प्युटर, लॅपटॉप, तुमचा मोबाईल, तुमचा एखादा टॅब असू द्या, त्यावरती जाऊन तुम्हाला त्याच्यावरती टायपिंग प्रॅक्टिस करता येऊ शकते. तर अजूनही की ह्या वेबसाईटला म्हणजे त्यातच दुसरा प्रश्न होता की हे विकत भेटतं का? तर हे विकत वगैरे नाही आहे, आम्ही हे फ्री मोफत देतो विद्यार्थ्यांसाठी. बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचणी होत्या की कोणतं असं सॉफ्टवेअर जेन्युइन नव्हतं, की अजूनही सुद्धा नाही आहे. एरर तर काय सगळ्या सॉफ्टवेअरमध्ये असतात, आमच्या बी आहेत. आम्ही काही त्याला दुजरा देत नाही की आमचं एररलेस वगैरे आहे. पण ही एक वेबसाईट आहे जी पूर्णपणे फ्री आणि मोफत तुम्हाला आम्ही देत आहोत. आणि ह्या वेबसाईटमधनं तुमची आम्ही टायपिंग म्हणजे तुम्हाला टायपिंगला प्रॅक्टिससाठी यूजफुल होईल अशी सर्व पद्धतीने आम्ही त्याचे फंक्शन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरा प्रश्न असा होता की टायपिंग बडी ओपन करताना घ्यायची काळजी कोणती? तर टायपिंग बडी ओपन करताना तुम्ही कोणताही ब्राउझर वापरू शकता. असं नाही की तुम्हाला हा स्पेसिफिक ब्राउझर वगैरे वापरला गेला पाहिजे. जसं काही क्रोम, फायरफॉक्स, ओपेरा एज हे थोडेफार ब्राउझर आहेत, यापैकी कोणताही यूज करू शकता तुम्ही. तर ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्ही काय करा की गुगलवरती किंवा ब्राउझरचा जो सर्च बॉक्स असतो तिथं जाऊन तुम्ही typingbuddy.com असं सर्च करा, जेणेकरून तुम्हाला टायपिंग बडीची पहिलीच साईट तुम्हाला तिथे दिसून येईल. आता मी तुम्हाला हे सर्च करून दाखवतो. ऑलरेडी सर्च केलेले. हा गुगल आहे. क्रोम उघडले मी. क्रोममध्ये हा गुगल आहे. इथं मी टायपिंग buddy.com हे पहिलं सर्च केलं, हे साईट आलेली आहे. ओके, साईटवरती तुम्ही बघू शकता हे होम पेज आहे आमचं. आणि त्याच्या पद्धतीने खाली ही टेस्ट फिट टायपिंग टेस्ट म्हणून आहे. मराठी टायपिंग टेस्ट, इंग्लिश टायपिंग टेस्ट, इंग्लिशचं प्लेग्राऊंड, मराठी टायपिंगचं प्लेग्राऊंड, त्यामध्ये अजून रेमिंग्टन कीबोर्ड कसा असतो, इन्स्क्रिप्ट कीबोर्ड कसा असतो, टाईपरायटर कीबोर्ड कसा असतो. काही टायपिंग लेसन्स दिलेत आम्ही. इंग्लिशचे टायपिंग लेसन्स दिले, मराठीचे टायपिंग लेसन्स आम्ही इथं टाकत जाऊ. अशी आमची साईट आहे. तर मराठी टायपिंग टेस्टवर तुम्ही इथं जर क्लिक केलं तर तुम्हाला हे मराठी टायपिंग टेस्टचं हे पेज आहे, जिथं तुम्हाला हॉरिझॉन्टल पद्धतीने जे MPSCचा आयोग घेतं त्या पद्धतीने आम्ही हा देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तुम्ही इथं हा जो बॉक्स आहे ना, हा बॉक्स तुम्हाला जर वाटला ना खूप छोटा आहे, तर त्यासाठी तुम्हाला इथं आम्ही एक म्हणजे हा बॉक्स तुम्ही कमी जास्त करू शकता. समजलं की बाबा वाढवता कमी जास्त करू शकता, जेणेकरून मग 4च लाईनी पाहिजेत किंवा तुम्हाला 5 लाईनी पाहिजेत आम्हाला दिसलेल्या, तर त्याबद्दल तुम्ही कमी जास्त करू शकता. बाकीचं काय तुम्ही प्रॅक्टिस करतच आहात सर्वजण, त्यामुळे तुम्हाला ही एक्स्ट्राची माहिती सांगायची गरज नाही आहे. आणि शेजारी तुम्हाला इथं तुमचं कीस्ट्रोक काउंट, बॅकस्पेस, राईट वर्ड, रॉंग वर्ड, ॲक्युरसी हे बऱ्याच गोष्टी असतील दिसत जातील. ओके, दुसरा प्रश्न, पुढचा प्रश्न असा आहे की अजून एक सांगायचं राहिलं की जे ते पॉपअप ओपन होतं, म्हणजे तुम्ही टेलिग्रामवरती गेला आणि टेलिग्रामच्या चॅनलवरती तुम्हाला समजा लिंक सापडली typingbuddy.com, तिथं क्लिक केल्यावर काय होतं की एक पॉपअप विंडो उघडतो आणि तिथे ही साईट ओपन होते.
आणि मग तिथं टायपिंग करण्याचं प्रॅक्टिस करतो. पण ती कसं होतं माहिती का, पॉपअप विंडोमध्ये आहे ना की काही एरर्स येतात, कधी कॅल्क्युलेशन होत नाही, कधी साईट चालत नाही, काही वेळेस मधनंच ते कट होतं, कीस्ट्रोक व्यवस्थित होत नाही, कीबोर्ड मॅच होत नाही. त्यामुळे माझं म्हणणं आहे की तुम्ही ते टायपिंग बडी त्या पॉपअपमध्ये ओपन करू नका, तिथे एरर येण्याची शक्यता आहे. तिसरं काय, टायपिंग बडीमध्ये काही लॅपटॉप, कम्प्युटर, मोबाईल चालत नाही, तर त्यावर उपाय काय. आता काय ह्याच्यामध्ये चालत नाही, म्हणजे काही जण म्हणतात की आम्ही मारलेले म्हणजे रेमिंग्टन कीबोर्डनुसार आम्ही जर की प्रेस केला तर काही ते येत नाही. तर काही म्हणतात की तिथं आम्ही म्हणजे वेगळ्या कीजला वेगळे येतं, चच्या जागी ज येतोय, येच्या जागी दुसरंच काहीतरी अक्षर येतंय वगैरे वगैरे. तर हा प्रॉब्लेम कशाचा असतो, तर हा प्रॉब्लेम असतो की तुमच्या लॅपटॉप, कम्प्युटर किंवा मोबाईलची जी सेटिंग असते ना, त्या सेटिंगमध्ये तुम्ही कोणता कीबोर्ड चूज करताय. आपल्याला आयोगाने सांगितले रेमिंग्टन टाईप कीबोर्ड. तर रेमिंग्टन टाईप कीबोर्डसाठी आपले कुठले कीबोर्ड्स त्याला मॅच होतात किंवा कोणते कीबोर्ड्स त्याला परफेक्टली बसतात, तर हे बघण्याचं म्हणजे हे सेटिंग करूनच आपल्याला आपल्या लॅपटॉपमध्ये प्रॅक्टिस करायची, की जेणेकरून आपल्याला मग परत कीबोर्डवरती जी की प्रेस केली तीच ती आपल्याला तिथं स्क्रीनवरती दिसली पाहिजे. तर ती सेटिंग प्रत्येकाच्या लॅपटॉपची, मोबाईलची, कम्प्युटरची वेगळी असते. ती सेटिंग प्रत्येकाने म्हणजे कॉमन सेटिंग ही केलीच पाहिजे. तर ती सेटिंग कुठली आहे, तर ती सेटिंग आहे ना, ज्यावेळेस आयोगाने प्रथम स्वतःचं जे डेमो पॅसेज दिले होते का नाही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती, तर ती चालू करण्यासाठी म्हणजे ती सेटिंग करण्यासाठी सुद्धा त्यांनी एक स्वतःची सेटिंगची PDF दिली होती आयोगाने. आणि त्या PDF मध्ये सुद्धा सांगितलं होतं की आयोगाने कोणती सेटिंग करायची. सेम सेटिंग आपल्या टायपिंग बडीसाठी सुद्धा लागते. तर ती करून घेतलीच पाहिजे प्रत्येकाने, तरच हे व्यवस्थितपणे चालेल. अन्यथा एरर येत राहील, कधी काउंट होत नाही, कधी बॅकस्पेस हा कीस्ट्रोक काउंटमध्ये होतो, तर कधी कुठल्याही कीस्ट्रोकच्या जागी दुसरा कीस्ट्रोक होतो. तर ह्यासाठी काय करू शकता तुम्ही, तर खालील म्हणजे सेटिंग कोणती, तर तुम्ही ही सेटिंग पाहू शकता तुमच्या डेस्कटॉपमध्ये किंवा ॲप्लिकेशनमध्ये. तुम्ही जर सर्च केलं सेटिंग म्हणून इथं, तर इथं सेटिंग केल्यानंतर इथं सेटिंगचं ऑप्शन होतं, ह्याच्यावर क्लिक केलं का नाही, विंडोज 10वाले, विंडोज 11वाले असू द्या त्यांच्यासाठी हा युजफुल आहे. विंडोज 7 वगैरे असेल तरी त्यांना तुम्ही इथं सेटिंगचं ऑप्शन म्हणजे सर्च करा, सेटिंगचं ऑप्शन येईल. सेटिंगच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एक विंडो ओपन होईल. ती वेगवेगळ्या प्रकारची असू शकते प्रत्येक लॅपटॉपमध्ये, 10, 11मध्ये. पण शक्यतो माझ्याकडे 10 आहे त्यामुळे मी 10मध्ये दाखवतो तुम्हाला. 7वाल्यांनी थोडं जुनं व्हर्जन असल्यामुळे त्यांचं एकसारखं वर खाली येईल किंवा असं वेगळ्या पद्धतीने. तर सेटिंगमध्ये टाईम अँड लँग्वेजवरती क्लिक करा. टाईम अँड लँग्वेजवरती क्लिक केल्यानंतर पुढची जी विंडो येते ना ती अशा पद्धतीने येईल. तिथं तुम्हाला इथं लँग्वेजचं ऑप्शन असेल, त्या लँग्वेजवरती क्लिक करा. लँग्वेजवरती क्लिक केल्यानंतर पुढचा जो विंडो आहे ना लँग्वेजमधला, तर त्या लँग्वेजमध्ये स्पेलिंग, टायपिंग, कीबोर्ड सेटिंग्स म्हणून असा राईट साईडला एक हे असेल ऑप्शन असेल, त्याच्यावर क्लिक करा. विंडोज 7मध्ये तुम्ही इथं शोधा की तो कुठे ऑप्शन तो. त्यानंतर पुढचा विंडो ओपन केल्यानंतर तुम्हाला आहे ना की टायपिंगमध्ये टायपिंगवरती येईल आणि खाली असे ऑप्शन येतील. तर सगळ्यात असे एकदम खाली डाऊनला जर तुम्ही चेक केलं तर मोर कीबोर्ड सेटिंग असं एक ऑप्शन येईल. त्याच्यामध्ये ॲडव्हान्स कीबोर्ड सेटिंगवरती जावा आणि ॲडव्हान्स कीबोर्ड सेटिंगमध्ये ज्यावेळेस तुम्ही गेला त्यावेळेस लँग्वेज बार ऑप्शन्स हे ज्यावरती क्लिक करा. हे ज्यावेळेस तुम्ही क्लिक केलं ना त्यावेळेस एक पॉपअप विंडो आहे, ह्याला पॉपअप विंडो म्हणतात अशाला, की मागं ॲक्च्युली दुसरी वेबसाईट म्हणजे पेज आहे आणि त्याच्यावरती हे ओव्हर एक पेज येतं. तर त्याच्यामध्ये लँग्वेज बार ऑप्शनमध्ये डॉक्ड इन टास्कबार. आता हा डॉक्ड इन टास्कबारवर क्लिक करून ओके केलं ना तर काय होईल, जे टास्कबार आहे ना खालचा, त्या टास्कबारवरती हा जो ऑप्शन आहे का नाही हा दिसायला सुरुवात होईल तुम्हाला, डॉक्ड इन टास्कबार. आणि इथं तुम्हाला लँग्वेज प्रेफरन्स इंडिया, मराठी, युनायटेड स्टेट असं द्यायला येतं. ओके. त्यानंतर बघा इथं तुम्हाला दाखवलेलं आहे मी, हे खाली केल्यानंतर इथं हे पद्धतीने तुम्हाला असे दिसून येईल. ओके. हे झालं कम्प्युटरसाठी. आता मोबाईलच्या युजरसाठी काय बाबा, मोबाईल युजर काय करतात की म्हणतात की आमच्या मोबाईल म्हणजे मुख्यतः प्रॉब्लेम मोबाईल युजरसाठीच येतो.
कॅम्प्युटर लॅपटॉपसाठी एकदा हे सेटिंग केल्यानंतर हा प्रॉब्लेम काही येत नाही. पण मोबाईल युजर्सचं कसं आहे माहिती आहे का, प्रत्येकाचं मोबाईलचे कसे टाईप्स भरपूर आहेत. कोणाचा रेडमी, कोणाचा ओप्पो, कोणाचा विवो, कोणाचा रिअलमी आहे, कोणाचा ॲपल आहे, कोणाचं काय वगैरे वगैरे. तर आमच्याकडे जे अवेलेबल डिव्हाइस आहेत तर रेडमी आणि सॅमसंग वगैरे आम्ही बघितलं, तर तिथं काय व्यवस्थित टाईप होते, त्याच्यामध्ये आम्ही सेटिंगसुद्धा केलेली. पण बाकीच्या मोबाईलमध्ये जर तुम्ही चालत नसेल तर तुम्हाला खालील हे दिसलेली सेटिंग करावं लागेल. ते कसे माहिती का, त्यावेळेस तुम्ही तुमचा कीबोर्ड उघडता का नाही, तुम्ही कुठेही जावा कीबोर्ड उघडा. कीबोर्ड उघडल्यानंतर जी खालची लाईन असते का नाही, इथं जिथं स्पेस बार असतो, एंटरचं बटन टाईप म्हणजे खाली जाण्याचं बटन टाईप केलेलं असतं इमोजीचं वगैरे, तिथं तुम्हाला ना एक तर असं अर्थचं सिम्बॉल असेल, म्हणजे इंटरनेटचं सिम्बॉल असतं बघा, असं गोल असतं त्याच्यामध्ये जाळी जाळी केलेली असते किंवा अर्थ टाईप असतं, त्याच्यावर क्लिक करा. किंवा हा स्पेस बार दाबून धरला ना तुम्ही, तर त्याच्यामध्ये मग दाबून धरल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट लँग्वेज म्हणून असा ऑप्शन येईल, लँग्वेज सेटिंग वगैरे वगैरे. मग त्यावेळेस तुम्ही मराठी, इंग्लिश, हिंदी वगैरे हे कीबोर्ड लेआउट असतात, हे KWERTY तुम्ही वाचताय खाली बघा. तर हे काय करतं की तुमच्या स्पेसिफिक रेजिननुसार तुमचा कीबोर्ड तुम्हाला चेंज करून देतात. आता मराठी कीबोर्डवर क्लिक केल्यानंतर सगळे शब्द मराठीत असतात. इंग्लिश USA, इंग्लिश इंडिया ह्या कीबोर्डवरती क्लिक केल्यानंतर जास्त बदलत नाही, ह्यातले 2-4 शब्द खालीवर 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 झालेले असतात. तेच फक्त फरक असतो प्रत्येक कीबोर्डच्या सेटिंगचा. अशा पण त्या लँग्वेज सेटिंगवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं हे विंडो दिसेल. तिथं तुम्ही काय करा, असे 3-4 कीबोर्ड, इंग्लिश इंडिया, इंग्लिश USA, मराठी, UK इंग्लिश, असे 2-3 कीबोर्ड्स चेक करायचं आणि ॲड मानायचं त्याला लँग्वेज सेटिंगमध्ये, जेणेकरून तुम्ही इथं एक्स्ट्राचे दिसतील तुम्हाला, स्क्रोल केल्यावर खालीवर येतात आणि ते सेट करायचं आणि मग टायपिंग करायची, प्रॅक्टिस करायची. जर तुम्हाला वाटलं की बाबा हा इंग्लिश इंडियाने माझ्यावरती कीस्ट्रोक हा व्यवस्थित दाखवत नाही किंवा बॅकस्पेस हा कीस्ट्रोकमध्ये काउंट होते, तर लगेच हा चेंज करायचा, इंग्लिश USA करायचा, इंग्लिश UK म्हणून असतो त्याच्यावर एक करा, किंवा दुसरे कुठला कीबोर्ड असेल इंग्लिशमध्ये त्याच्यावर क्लिक करा, जेणेकरून तुमचा तो कीबोर्ड त्याला मॅच झाला पाहिजे. पुढचा प्रश्न, टायपिंग बडी वापरताना ISM चालू ठेवायची गरज आहे काय? आता टायपिंग बडी वापरताना ISM चालू ठेवायची गरज नाही आहे. आम्ही जो टायपिंग बडीला आपल्या मराठीसाठी जो रेमिंग्टन कीबोर्ड लागतो तोच लेआउट कीबोर्ड आम्ही तयार करून त्यात टाकल्यामुळे ISMची गरज नाही. एक 90% आम्ही फुल 100% मध्ये नाही, पण 90%, 95-99% आम्ही तो रेमिंग्टन लेआउटचा कीबोर्ड आम्ही तो आहे तसा घेतलेला आहे. 1% इकडे तिकडे प्रत्येक ह्याच्यात चालतं, कारण की ॲक्च्युअलमध्ये आपण ISM सॉफ्टवेअर वापरत नाही, त्यामुळे 1%चा आमच्या कीबोर्डमध्ये थोडासा फरक आहे असं मी म्हणेन. पूर्ण असं ISMचं अख्खं सॉफ्टवेअर आमच्यात चालू शकत नाही. किंवा एकतर तुम्ही चालूनच बघितलं असं ना, ISM ज्यावेळेस तुम्ही वेबसाईटला ट्राय करण्याचा प्रयत्न करता, कोणत्याही वेबसाईटला असू द्या, तर चालताना तिथं डिले होतो किंवा लॅग येतो किंवा काय होतं की ते व्यवस्थित चालत नाही. तर त्याचं कारण काय की ते ISM वेबसाईटला जास्त हे नाही आहे, मॅच होत नाही. ते ISM हे डेस्कटॉप ॲप्लिकेशन आहे, तुम्ही ते वर्ड नोटपॅडमध्ये वगैरेच एकदम व्यवस्थितपणे चालू शकता, पण वेबसाईटला चालवताना त्याच्यामध्ये डिले येतोय, असं भरपूर प्रॉब्लेम येते. त्यामुळं कसं होतं, जे वेबसाईट सॉफ्टवेअर आहेत ज्यांना ते ऑनलाईन लॉग इन करून तुम्हाला पासवर्ड वगैरे टाकून तुम्हाला लॉग इन करावं लागते, तर त्या वेबसाईटला तुम्ही बघितलं तर तिथं बऱ्यापैकी वेबसाईटला सांगितलं असतं की ISM बंद करून चालू करा किंवा ISMची तर गरज नाही. तर सगळ्यांनी काय केलेलं असतं की हा लेआउट त्या सॉफ्टवेअरमध्ये टाकलेला असतो. तो 99% एखादा म्हणून 100% माझा तोच लेआउट आहे वगैरे, काय एवढं म्हणजे त्यात विशेष नाही आहे. जे आपल्याला कीज आहेत लागतात टायपिंग करताना, बऱ्यापैकी 99% सगळ्यांनी आम्ही सुद्धा ते टाकलेले आहेत, त्यामुळे तुम्ही ती चालू करू शकता, त्याला काही एवढी गरज नाही. ठीक आहे, हे थोडेफार सेटिंग आहेत, हे थोडेफार क्वेश्चन होते जे जेन्युइन सगळे मुले विचारायचे होते, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता. ह्यात जर तुम्हाला काही वाटलं की आम्हाला काय अजून हा क्वेश्चन तो क्वेश्चन, तसं तुम्ही मला टेलिग्राम चॅनलला ॲडच आहात, तर टेलिग्राम चॅनलला तो क्वेश्चन विचारा. आम्ही
उत्तर देण्याचा प्रयत्न करूच. अगर खूप जास्त सेम क्वेश्चन असेल तर आम्ही त्याचा एक व्हिडिओ बनवून टाकू. तुम्ही समजून शकता हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे यूट्यूबवरचा, आणि त्यामुळं मला आशा आहे की तुम्ही समजून घ्याल. आणि प्रॅक्टिसशिवाय दुसरा एक पर्याय नाही आहे तुमच्याजवळ, की प्रॅक्टिस झाल्याशिवाय तुमची स्पीड आणि ॲक्युरसी येऊ शकणार नाही. माझ्या ह्या टायपिंगमध्ये माध्यमातून मला कुठलाही असं काय म्हणतात कोणताही असा मागचा हेतू नाही आहे. हेतू फक्त एकच होता की मुलांना मार्केटमध्ये कोणतं सॉफ्टवेअर नव्हतं, त्यासाठी मी हे फ्री ऑफ सॉफ्टवेअर काढून दिलेलं आहे. तुम्ही हे वापरा, तुमच्या मित्रांनासुद्धा सांगा. हे सॉफ्टवेअर असंच राहणार आहे वेबसाईटवरती, हे काय मी बंद करणार नाही, कारण त्याचा रिस्पॉन्स मुलांचा खूप चांगल्या पद्धतीने आलेला आहे. आणि वापरा मी एवढंच तुम्हाला सांगू शकतो. ठीक आहे, एवढं बोलून थांबतो मी. धन्यवाद.